प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं नाव काढता शरद पवारांनी काय केलं? एका वाक्यात विषय संपवला. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांना शरद पवार गटासोबत पुन्हा जायचे नव्हते, त्यांना भाजपसोबत सत्तेत राहायचे होते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी काहीसे संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, दुसरी एखादी योग्य व्यक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष होईल. अजित पवार यांच्यानंतर योग्य व्यक्तीची निवड करणे माझी जबाबदारी आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले होते. तरी प्रफुल्ल पटेल यांच्याभोवती संशयाचे धुके अद्याप कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी बारामती येथील पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांचा विषय निघताच बोलणे टाळले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर खूप घाई केली आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. या चर्चेबाबत तुमचे म्हणणे काय आहे, असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला आणि यावर शरद पवारांनी मला यावर भाष्य करायचं नाही असं सांगत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की सध्या आम्हा लोकांसमोर जे संकट आहे त्यामध्ये परस्परांना धीर देणं, परत उभं राहायचं हे आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयांबाबत आम्ही कुठलीही चर्चा करत नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, आनंद आहे, संधी दिली आनंद आहे, अशी मोघम टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे. अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जातंय की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आहे आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. अजितदादांचं स्मारक होतंय बारामतीमध्ये, आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली. कशा स्वरूपात सांगितलं मी वाटतं की आम्ही तिथे स्वागत करतो वगैरे वगैरे, ही गोष्ट मला माहिती आहे. या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली, त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि त्यामुळे कमीत मला ठाऊक असलं पाहिजे असा काही तिथं आम्ही त्या संबंधीचं चर्चा केलेली आहे. त्याच्या संबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसून कसं करायचं त्याचा विचार करू. पण ते नसताना, त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याचं आज हे भाष्य करणं योग्य नाही. साहेब, आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं, या सगळ्या चर्चेत ते कुठच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती. साहेब, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सुद्धा सरकत आहे, त्यातनं परस्परांना धीर देणं आणि खुलं कसं राहायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाची चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी सहोदरीला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.